हाय सर मग हाय लयच गचपान केलं यांनी. आओ हा बोल ना. काय करताय तुम्ही? शेजारी बघ की गायन खाली किती घाण झाली आहे. गोळा करून टाकावं म्हणलं परत गायन पुढं. किती दिवस हेच करायचंय आता? 8 दिवस झाले की आता आलोय आपण इकडं. म्हणजे 8 दिवस झाले गावी येऊन आपल्याला. पुण्याला कधी जायचं? म्हणजे परत कामा म्हणते वय. हा मग काही इथंच राहायचंय. अरे मानसी मला वाटतं कामावर नको वाटतं रे जावाला. काय बोलताय तुम्ही हे? नको वाटतं जायला म्हणून. पण का? काय प्रॉब्लेम आहे? अरे परवडतच नाही म्हणत तिथं. काय परवडत नाही? हो का? सगळं तर व्यवस्थित चालू आहे. अरे मग ठीक आहे तिथं जायचं तिथं 5,000 रुपये रूमला भाडं जातं. माझा पगार एवढूसा हां त्यातून आपल्याला समजा एकत आणून खावं लागतं. घरून काही घेऊन जाता येत नाही. आपण तिकडे गेलो इकडे समजा पडीक पडत रान. अरे तुला तुम्ही म्हणलं ना मला तिथं जाऊन ही राहायला सुद्धा परवडाय पाहिजे ना म्हणजे. हे बघा मॅनेज करायचं म्हणलं ना माणूस कसा पण मॅनेज करतो. पण तुम्हाला मॅनेज करताच येत नाही ना सगळ्या गोष्टी. मला तू एक सांग पगार आहे किती? 16,000 रुपये. त्यातलं 5,000 तर रूम भाडत जाते. राहिलं किती? 11,000 रुपये. हां त्यातून तुझा मेकअपचा खर्च त्यात 2,000चा जातोय. राहिलं किती? 9,000. आणि असं इकडे तिकडे मोबाईलचा रिचार्ज दोघांनाच 1,000 रुपयाच लागतोय महिन्याला. हां पण 2-2 भागतंय GB. ना सगळं काही. अरे किराण्याचा प्रश्न झाला तर आपण इकडून नेतोच ना तिकडं. अरे ती गोष्ट ठीक आहे पण वारंवार सारखंच घरच्यांना मागणं किंवा तुझ्या आपल्या माहेर का? तुझ्या माहेरी मागायचं मला नाही योग्य वाटत. हो एक तर घरी रान जो 7-8-9 एकर रान आहे. एवढं रान आपण तिकडे गेलं म्हातारीला तर काही एकटीला जमत नाही. मग ती समजा पडीक राहते. मग तुमचं हे म्हणणं आहे का ते पडीक राहिलेलं तुम्हाला करायचंय ते? मग काय आता कोण करणार आहे मग असंही पडीक राहण्यापेक्षा. हे बघा तुम्ही मला फसवलंय. अरे फसवण्यासारखा काय प्रश्न येतोय? फसवण्यासारखं म्हणजे काय? लग्नाच्या अगोदर काय म्हटलं होतं तुम्ही? अरे मी म्हणलो होतो पण काय भागानाचं मी काय करू त्या गोष्टीला आता. काय हो, बाबा हो. किती पलटी खाऊ आहे तुम्ही. किती पलटी खाल्ली. मला म्हटलं होतं पुण्यात जाऊन राहू तिकडं सगळ्या गोष्टी करू गावाकडे यायचं नाही काही बरं नाही. ठीक आहे 8 पुण्यासार दिवस ठीक आहे आलेलं. अरे ऐक ना जर पुण्यासारखं तुला हिथं राहायला भेटलं तर काय प्रॉब्लेम आहे बरं. अहो कसं समजत नाही तुम्हाला? पुणा पुणा आहे हो. अरे पण पुण्यात गेलं काही राहतच नाही तर त्या पुण्याचा काय अर्थ आहे रे. अहो किती ऑप्शन आहेत. तुम्ही रिक्षा चालू शकता ओला चालू शकता परत तुम्ही साईड बिझनेस पण करू शकता. अहो छोटे छोटे बिझनेस टाकले ना ते पण मोठे होतात बिझनेस. तिथं इतकी गर्दी असती. अरे माणसाला एक काम करणं ठीक आहे 2-2 3-3 काम कसं करणार आहे. हां समजा मी आज समजा तू म्हणते रिक्षाचं मग ओलावर गेलो कुठं काय म्हणते तसल्या कंपनीत गेलो इकडं नाईट ड्युटी केली परत तिकडे डेला हटलो मग तुला टाईम कधी देणार मी. हां मी काय म्हणते का तुम्हाला की मला टाइम हवाय असं सगळ्या अरे गोष्टी. प्रत्येक गोष्टीला तीच नाही होत की आपण किंवा प्रत्येक गोष्टीला निघत का पैशाच्या हात तोलावा. अहो पण माणसाला आठवड्यातून 1 दिवस माझ्यासाठी सुट्टी घेतली ना तेवढी बाद झाली मला. पण मला काय नका सांगू पुण्यामध्ये जायचं म्हणजे जायचं. अहो विचार करा ना पुढे जाऊन आपल्या पोरं बाळ झाले तर मग त्यांच्या शिक्षणासाठी तिथं चांगलं आहे ना पुण्यामध्ये. आता गावाकडे बी शिक्षण चांगले आहेत असं नाही विषय की हा, गावाकडे माहितीये, नाही. गावाकडे पण शिक्षणात चांगले येतं. मला एक वाटतंय तू काही जरी म्हणली तरी मला आहे नाही मला रान माझं पडून द्यायचं नाही. म्हणजे माझा निर्णय पक्का आहे. तुला काय वाटेल ती वाटेल मी गावाकडे राहणार म्हणजे राहणार. अच्छा म्हणजे नोकरी काय फक्त माझ्यासोबत लग्न करायलाच केली होती काय फक्त? तुला असं वाटतंय ना तर तसं समज मी तुला काय बोलणार मी नाही. हा वाटतंय ना तुला मी तुझ्या नोकरी लग्नापूर्वी नोकरी केली ती तसं समज काय करायचं ती कर. फक्त काय मी बी बोलताय तुम्ही? तुम्हाला लाज वाटली पाहिजे खरं. मी अरे सोडून दिली लाज डायरेक्ट वड्याला दिली सोडून. बस काय येतात तालुक्यात कर्जून येत नाही ना वड्याला दिली सोडून काय करशील तू. ठीक आहे तुम्ही लाज सोडली ना मग मी पण लाज हा. सोडली. मला नाही राहायचं. तुम्ही मला पुन्हा नेत नाही ना. ओक तसल्या धमक्या पोकळ धमक्या मला नको देऊ. पोकळ धमक्या हा, नाही हा. या. खरे खरे धमक्यात मला इथं राहायचंच नाही. मी चालले अरे माहेरी. मनानीची 2 दिवसात घरी. काय मनाने हा. बिनाने येत नसते. तुझी नाटक आहेत ना ती तात्पुरतं मला 5 महिन्यात काढल्यात तुझी नाटकं समजते. बरोबर आहे ना. 5 महिने झाले लग्न होऊन केलं कसं रंग दाखवायला नाही सुरुवात केली नाही तुम्ही? मी नाही तू दाखविलं तर रंग. तुम्ही मला खरं तर राहायचंच नाही इथं. मग चालले आता टाकीन ठोका मग एक याची बै तुले तू हे सका नाटक काय करते या ते फोटो काढ का आता हे काय नखर लगेच. नखरे नाही इथं हे. मग काय आता बॅग भरायचं कुठं निघाली. तुम्हाला म्हणलं होतं ना मी जोपर्यंत तुम्ही तिकडे नेत नाही मला तिकडे शहराकडे. अरे तेवढ्याच गोष्टी वाटलं राहशील तुला. हा ती गोष्ट सोडून तुला दुसरं सुचत नाही का गडाव डोक्यात. नाही सुचत. बरं एक कर तिकडे तुला काम नाही करायची इच्छा ही मान्य ठीक आहे. तू रानातली कामं करू नको काही करू नको फक्त एक तर काम करशील ना शेतामध्ये जाऊन जी माणसं कामाला येतात त्यांच्या मागं काम करून तर घे ना मालकीन होऊन तिथं. काय नाही मला मालकीन बिलकीन नाही व्हायचंय. मला शहराकडेच जायचंय. आणि तसं तुम्ही बोलला होता ना मला आपण तिकडंच सेटल होऊ सगळ्या गोष्टी तिकडंच करू.
का मग ही शेती आपली पडीक पडन लागा तुला एवढं बी कळणार चांगलं 4 शब्द पडून द्या ना सांगतोय. पडून द्या. अरे हो मानसी तू तिथं बी काय करायची नाही की स्वयंपाक करीत होती बरोबर ना हो इथं काय कर तू नाही का स्वयंपाक करायचा आपला ह्या फरशीच्या खाली उतरूच नको मग तर बस ना काहीच प्रॉब्लेम नाही तुझा. तुम्हाला काय मी काय येडी दिसते का? हा का काही काय बोलता? तुला मी डायरेक्ट म्हणतोय ना तू घरातून बाहेरच निघू नको फक्त स्वयंपाक करून मला खायला घालीच जा. हे बघा खूप झालाय तुमच्या फालतू या गोष्टी बरं का. मला नाही राहायचं इथं. मी चालले निघून. अरे लय झालं फालतू तुमचं. माणसं अरे फालतू काय येता वा मी फालतू चांगले काय? हा? अहो सोड माझा हात. जर तुमचा निर्णय चेंज होत असेल ना तर मला ठेवा इथं. माणसे एवढ्या बारीक बारीक गोष्टी नाही रागत जावं का. बारी बारी गोष्टीवरती गोष्टीच अशा मोठ्या करतात वचन बिचन करतात आणि सगळे हे करतात तुम्ही. तुला जी वचन दिलेत ना ती सुद्धा ती पूर्ण करतोय मी. काय पूर्ण करता? ढेकळं पूर्ण करता का? पुण्याला जाऊ म्हणलं होतं आणि इथं आणलं गावात मला इथं. चल राहायचंच नाही मला तुमच्या पशी. हा मानसी आई लाव गुडे गड्या आता अरे ही अरे काय रे हे काय ताणत ताणत आली बाई तू काय झालं? यार काय झालं रे? काय झालं काय विचारताय तोंडवरती करून तुम्ही? आता काय झालं ते सांग म्हणे काय झालं काय विचारता? अगं आई माझी लई चिडचिड होऊ राहिली माहितीये का तुला? अगं पण असं लगेच नवऱ्याला टाकून आणि बॅग भरून येणं ही कोणती पद्धत झाली? हे असे संस्कार आहेत का तुझे? जर नवरा ऐकत नसेल तर मग काय करणार? मी येणारच नाही इकडे निघून. अरे पण झालंय काय तायडे? बरं त्याने काय हानमार केली का तुला काय हाणलं काय कुठं? तुला हाणलं तायडे? दाजीची एवढी हिंमत तुला हाणलं? अरे दादा नाही रे बाबा मला हाणलं मारलं काहीच नाहीये. अरे मग झालं तरी काय बॅग घेऊन आली डायरेक्ट? हे बघ आई ज्यावेळेस ते मागणी घालायला आले होते त्यावेळेस किती बडा बात्या मारल्या होत्या त्यांनी. मग आता सांगितलं होतं पुण्याला कामाला झालंय काय ते तू सांग ना. कधीच आली बॅग फेकली आणि झालं थाय थाय नाचायला सुरू. तुझा जावई ना दिसतो तसा नाहीये लय आतल्या गाठीचा येतो. मग काय सारं तर रामायण वचन- नको बोलू. अगं आई वचन एक देतो निभवतो एक असं आहे त्याचं. अरे पण तायडे तू सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार तरी काय? अरे मग तेच तर सांगते ना मी. तू काय म्हणली आता पुणे ना कशाचं काय आणलंय मला इकडल्या गावात. मग झालं काय गावाकड? गावाकडे काय झालं म्हणजे? अगं ते म्हणले होते ना पुण्याकडे नेणार म्हणून शहरामध्ये आणि मग आता इकडे आणल्यावर त्यांनी त्यांचं वचन निभवायला नको का? आता 4-8 दिवस आले असते ना इकडं. अगं 4-8 दिवस काय मी त्यांना विचारलं आता बाद झाले 8 दिवस राहिलो ना आपण गावाकड. मग? आता जाऊ म्हटलं आपल्या घरी आपण. तर म्हणता इथं सेटल व्हायचं म्हणून गावात. आता सेटल आम्हाला तिकडं व्हायचं होतं इकडं थोडी व्हायचं होतं. फक्त लग्न होईपर्यंतच नोकरी केली त्यांनी. फसवलं अगं मला. आता तूच सांग बरं हा असा फसवतो मग तसा फसवायला काय झालं त्याला? समज ठेवली बाई बी तर काय करू मी? माझा काय संसारात उघड्या पडन ना. अगं काय बोलते तू? बाई मला नाही भरोसा बाई त्यांच्यावरती. हे असेच असं लबाड्यागत वागू राहिले तर पुढे जाऊन किती लबाड्यागत वागतील. आणि मग आता त्याचा पर्याय आहे का तू टाकून येणं? मग आता तूच सांग बरं काय करू? मग जाऊ त्या गावात संसार करू का मी? नाही तायडे तू जाईच नाही. तू इथंच राह. मग पुण्याला म्हणून नेलं आणि घरी आणलंय अजिबात नाही जमत नाही. तू इथंच राह. बघू आता दाजीकडे बी काय होते. असं कसं काय करू शकतात? बरं जाऊ दे तू आलीस ना त्यांना मी पाहुण्याला फोन करते आणि बोलून घेते नेमकं काय. काय बोलती तू? फोन करणार? काय फोन बिन करायची गरज ए, नाही. आहे. जर त्यांना गरज असेल ना चट्टे येते इथं. नाही तर म्हणा करा दुसरं लग्न. कुठे त्यांच्या तुम्ही काय येडे बेडे झाला का कोण देणार काय? आहे त्यांना पुरगी? तूच सांग बरं. अरे तुम्ही येडे आहेत का दोघं बी अर्ध्या डोक्याचे हो? हे बघ अर्ध्या डोक्याची मी नाही यो पण नाही. अर्ध्या डोक्याचा आहे माझा नवरा तो. त्याला जर गरज असेल तरी येईन तो इथं नाही तर मरू पडतं तसंच. चालले मी काय. जाऊ दे चहा बी उकळी दिला. असे संसार होत असत का पणपण केल्यावर? अरे सगळं होत असतं. तू चहा तर उकाळशील का नाही? तुला शेळ्यांना खायला लागले का? टाक ना तू. ना आता तुम्ही 6 गाड्या त्यांना समजून तेवढा हो काय आता मी काय चुकीचं बोललो तेव्हा तिकडं शिवत नव्हतं म्हणून मी हे केलं ते डायरेक्ट रुसूनच आली घरी डायरेक्ट करावं तरी मी काय बरं. हां तुम्ही आता समजून सांगा जरा त्यांना समजून. मानसी ओ मामी आले का? अगं बाई बरं झालं आले तुम्ही. मी तर तुम्हालाच फोन करणार. ये ना तुम्ही ते माग का थांबलाय तर या बसा ना बसा. बस ना इथं बस काय बोलतो मानसी कुठे आहे? येते नाही माणसं येत नाही. बरं झालं तुम्हीच आले. मी तर तिला तेच म्हणलं फोन करून बोलूनच घेऊ. दाजी आल्यात बाई. हा खुर्ची घेतो बसा. कुणाला? इकडं बस ना. ठीक आहे इथं बसतो ना. हा बस की तू. बस. आहे तू बस. तू बी बस. जाऊ दे. मामी तुम्हाला पटते का बरं आता असं? काय यायच्या अगोदर फोन नाही केला काही नाही केला कस काय आला परत तुम्ही? तुम्हाला माझी अट मान्य आहे? पुण्याला जायचं आपण? आता काय लाग त्याच गोष्टीला रट राहून बसे काय गरज बरं?
हा माणूस आले जवळ जरा गोड शब्दाने बोलावा ना. म्हणजे तुम्ही पुण्याला येणार नाही येत तर हो दाजी, जर तुम्ही पुण्याला जाणार असेल तर माझी बहीण तुमच्या बरोबर येईल, नाही तुम्ही आल्या पावली जाऊ शकता. आईच्या सुद्धा देऊ नका यांना. लग्नाच्या टायमाला काय ठरलं होतं आपलं, पुरीला पुण्याला राहायचंय. आता शेती पोती मग आम्ही विचारले होते, पण तुम्ही काय म्हणले शेती तिला काम करायची गरज नाही. मग आता तिचं शिक्षण, तिने तर कवा शेतीत पाय नाही ठेवलेला. मग आता तिच्या काय इच्छा होती पुण्याला राहायची. आता पाहुणा 8 दिवस झाले आलेले, आता जायचं नाव घेणार. मग आता आली ती इकडे जागत पण निघून. मग आता काय करायचं याच्यावर, काय तुम्ही पर्याय सांगा. आणि कसं आहे पुण्यामध्ये खर्च भरपूर असतो ते तर बरोबर आहे तुमचं आणि सगळं खरं तुम्ही आहे. तुमची मुलगी दिली म्हणून पुण्यात सर्व्हिसला आहे म्हणून दिलेली. हो आणि परंतु आता तुम्हाला वाटत असं की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत पुण्यात राहिले. हा, मग फसवल्यासारखं झालं हो, ना direct. फसवल्यासारखं हो. तुम्हाला वाटतंय. बरोबर आहे. पण ऍक्च्युली कसं आहे पुण्यात आता 2चे 4 हात झाल्यावर तिथं बघा ही परिस्थिती अशी निर्माण झाली. तिथं आपले तर ग्रामीणमध्ये 1 रुपया लागत तिथं 10 रुपये लागायला लागले. ते तर तुमचं खरं आहे. हो, आता आपल्याला कळतं ते, पण आताच्या लेकरांना नाही ना कळत. हो ना, नाही कळत. परंतु आणि कसं आहे शिड गावाकडे आल्यावर आणि जे शेतीमध्ये काय आपण जे काय उत्पन्न निघन ते उत्पन्न सगळं सुनबाईचंच होणार आहे. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामुळे हे खेडच ग्रामीण भागच चांगला सिटीपेक्षा. मग मामी मी आजपर्यंत तिला तीच समजून सांगतो, ते ऐकायला तयार नाही ना. तिकडे बहागाना म्हणून तुम्ही गावाकडे आले. मग तिला मी असं की मी माझ्या मनाचा एकट्याचा निर्णय नव्हता घेतला की मला गावाकडे राहायचंय म्हणून. मी मानसीला म्हणलं की बाबा अशाने असं हा एवढा प्रॉब्लेम होतोय म्हणून आपण गावाकडे राहू म्हणलं, तर ती तयारच होईना या. अहो पण दाजी, तुम्ही माझ्या बहिणीची साफ फसवणूक केली ना. ठीक आहे, तुम्ही म्हणतात ना फसवणूक केली, मी तिला एवढं मी म्हणतोय. ती सिटीमध्ये राहत होती, सिटीत फक्त ती काय करायची काम जेवण करून फक्त खायला. मी काय म्हणतोय इथं आल्यावर तू घराच्या बाहेर निघू नको म्हणलं. तू ना वाट्याचा पायरी तिचं उतरू नको खाली. तू फक्त काय कर, मला जेवण, नानाला जेवण, एवढं घरातली स्वयंपाकाचीच कामं कर. अख्खं रानातलं समजा मी बघून, स्वतः वैयक्तिक बघून येणारा पैसा समजा तुझ्या हातात द्यायला तयार आहे म्हणलं. बरोबर. एवढं म्हणून सुद्धा ती तयार होईना या. हे बघ मानसी, आता तू मस्त नोकरीचा नाद घेऊन बसली, पण तसं नसतं. आता जशी परिस्थिती येईन तसं वळावं लागतं आणि तसंच करावं लागतं. आता त्यांना नाही तिथं परवडत. आता तुला काय आणायचंय का न्यायचं नाही, सगळं कोण करतंय जावई. मग आता त्यांना नाही परवडत, त्यांना कळतंय आपल्याला इथं 2 रुपये येतात, याच्यापेक्षा आपल्या शेतीत 4 रुपये जास्त येतात. मग तुला काही काम नाही करायचं, तुला घरून त्यांना खाय प्यायला घालायचं, मग ते करते तसं करू दे ना. हा, बरोबर आहे आई, जसं तू म्हणशील. बरं का मामी, आणि तुम्हाला मी एवढं शब्द देतो, माणसाला मी घरातून बाहेर येऊन देणार नाही. समजे त्याला जेवढ्या सोयी लागते तेवढ्या घरी पुरवणार. आणि तुला म्हणले ना मला इकडे जायचंय तिकडे जायचं, तुला फिरायला सुद्धा नाही कधी म्हणणार नाही. जेवढं मी तुला पुण्यात करीत होतो, म्हणजे फिरायला नाही, कुठं इकडे जा तिकडे जा, त्या प्रत्येक गोष्टी मी तुझ्यासाठी करायला तयार आहे. आणि हे बघ आपले संस्कार तसे नाही. ज्या बाईला दिलंय ना पुरीला, तिथून तिचे डायरेक्ट शेवट आरती उठत असते. ती असे पळून येणं हे येणं असे आपले संस्कार नाही आहेत. कळक तुला, तुला तर नांदावा तिथंच लागणार आहे. मग तुला येऊन काय आहे इकडं. आणि कसं आहे आता उन्हाळ्यात जरी शेतातले कामं नसले जावं इथं, तुम्ही तिकडे काही इलेक्ट्रिकचं करीत होते, ते थोडंफार पाहायचं, ते जोड धंदा तुम्हाला बरं राहील ना जरा. तिथं चालू करीतच राहील ना, मी काय नाही म्हणतोय का तवा, तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही असं बी. पण फक्त मी एवढंच की मला तेवढं परवडत नव्हतं, मी गावाला आलो बस, एवढंच इच्छा झाली माझी. बरं तायडे, मला वाटतं तुझं बी चुकलंय. अरे नाही तिचं काही चुकलेलं नाही, चूक माझ्याकडून झाली. मी असं म्हणत नाही दाजी, नाही. असं म्हणू नका. माझी पण चूक आहे. मी पण तिला थोडीशी खुरसान दिलं, पुढे ढाकालली कारण त्या गोष्टीला. नाही तुझंच बरोबर आहे, तुमचंच बरोबर आहे. आज वावर इथं लय मोठी ताकद आहे. आज माणूस एका घासासाठी वन फिरतोय, पण आज आपल्याला शेतीची खरी ताकद माहीत नाही. खरंच वावर जर असेल ना तर माणूस अख्खं विश्व विकत घेण्याची ताकद ठेवू शकतो. बरोबर आहे. तायडे, तुझं खरंच लय मोठी चूक झालेली आहे. तू एक काम कर, जा दाजींला चहा वगैरे कर. नाही काय झालंय, अहो नाही दाजी, जाय- असं नाही. जे आम्ही घरी गेलो करतो की असं नाही 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 असं नाही. आता आलाय ना तुम्ही, तर चहा पिऊनच जाऊ बस आपण. तुम्ही दोघं आता चहा चहा ठेवते. करून आणि ते आणि मग वाटच लावायचंय तुम्हाला आता. आता काय या की घरात या की. बरं घरातच चला. या. मामा या घरात या. मामी